सन्माननीय राजसाहेब आणि मुख्यमंत्र्यांची का भेट घेतली याची मला कल्पना नाही। मी एक प्रस्ताव दिला होता। आमच्या इथला जो फुल बाजार आहे त्या लोकांची मागणी होती की पनवेलच्या इथे एक फुल बाजार हवा आहे। त्या संदर्भातलं पत्र होतं, ते पत्र द्यायला मी आलो होतो। या पत्राची कॉपी मी तुमच्यासाठी देतोय। फुलांचं तोरण कधी बांधणार? आज युती वगैरे काही चर्चा नव्हती। पनवेलच्या फुल बाजाराच्या विषयीचं पत्र होतं, ते पत्र मी त्यांना द्यायला आलो। तो फोटो पण मी तुम्हाला शेअर करतो। माझ्यासारखा लहान कार्यकर्ता कधी युतीची चर्चा वगैरे करायला तर वरिष्ठ नेते येतात। आज युतीचा विषय नव्हता। आमच्या इथला जो फुल बाजार आहे त्या लोकांची एक मागणी होती की पनवेलला एअरपोर्ट होतोय तर तिकडे एक फुल बाजार असावा, त्या संदर्भातला बोलायला मी आलो होतो। गेल्या काही दिवसापासून दोन्ही ठाकरे एकत्र येतील अशी चर्चा होती, परंतु आज राज ठाकरे देवेंद्र फडणवीसांना भेटले, तुम्ही या ठिकाणी भेटायला आला, त्यामुळे भेटीगाठी कुठेतरी महायुतीतल्या नेत्यांच्या वाढल्यात मनसेच्या, त्यामुळे जी मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे आज जे मी आलेलो ते एक पत्र द्यायला आलेलो। जो पनवेलचा फुल बाजार तयार करायचा आहे, आमच्या इथल्या फुल बाजारच्या लोकांची मागणी होती, त्याच्यासाठी मी आलो होतो। तर आपण नुकतंच बघितलं उदय सामंत यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतल्यानंतर मनसे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी काय प्रतिक्रिया दिली ती एका वेगळ्या प्रस्तावासाठी एक वेगळ्या प्रस्तावाचं निवेदन घेऊन मी इथं आलो होतो। पनवेलमध्ये फुलबाजार सुरू करण्यासंदर्भातला प्रस्ताव होता, जी मागणी करणारं निवेदन मी उदय सामंत यांना देण्यासाठी आलो होतो। युतीची चर्चा त्यात नव्हती असं त्यांचं म्हणणं आहे। आता उदय सामंत इथं आलेले आहेत। उदय सामंत पत्रकारांशी बोलतायत का, आपण बघूया। नाही, एक पहिली गोष्ट अशी आहे की मनसेचे नेते संदीपजी देशपांडे आणि अमेय खोपकर हे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना एका नवी मुंबईतल्या विकास कामासाठी भेटायला आलेले होते। गेली 2-3 वर्षापासून मी तिथं पालकमंत्री असल्यापासून एका फुल बाजाराच्या संदर्भामधला त्यांचा एक विषय होता, तो अजून पूर्ण झालेला नव्हता। तर त्या संदर्भामध्ये ते भेटायला आले होते। माननीय उपमुख्यमंत्री सह्याद्रीला बैठकीला गेल्यामुळे ते भेटू शकले नाही आणि त्याच्यानंतर याबाबतची सविस्तर चर्चा मी डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब, संदीपजी देशपांडे आणि अमेय खोपकर यांनी केलेली आहे। महायुतीच्या फुलाच्या तोरणामध्ये मनसेला सामील करून घेताय का? महायुतीच्या बाबतीमधला निर्णय घेण्याचे सगळे अधिकार हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांना आहेत। आज राजसाहेब देवेंद्रजींना भेटले ही देखील एक पार्श्वभूमी आहे, परंतु ती भेट का होती आम्हाला समजू शकलेली नाही। पण ही भेट नवी मुंबईच्या एका विकास कामासाठी होती। राजसाहेबांच्या संदर्भातली भूमिका एकनाथ शिंदेसाहेब घेतील। ते दोघंही नेते आहेत, ते दोघं चर्चा करतील। परंतु सकाळी देखील मी सांगितलं की माननीय राजसाहेब जर महायुतीसोबत आले तर नक्की आमचा फायदा होईल। दोन ठाकरे एकत्र येतील ही चर्चा। टायमिंग एकीकडे राज ठाकरे हे देवेंद्र फडणवीस हा फक्त हा फक्त योगायोग समजावा की आजच्या दिवशी दोन्ही भेटी झाल्या। एक महत्त्वाची भूमिका अशी आहे की या युतीच्या बाबतीमध्ये किंवा महायुतीच्या बाबतीमध्ये माननीय देवेंद्रजी भाजपच्या तर्फे निर्णय घेतात, एकनाथ शिंदेसाहेब शिवसेनेच्या मार्फत निर्णय घेतात आणि अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मार्फत निर्णय घेतात। पण एकच मला सांगायचं आहे की मी 2 महिन्यापूर्वी असं सांगितलं होतं की युबीटीनं ज्यावेळी अटीचा सिलसिला राजसाहेबांच्या बाबतीमध्ये चालू केला होता की देवेंद्रजी फडणवीस साहेबांना भेटायचं नाही, एकनाथ शिंदे साहेबांना भेटायचं नाही, अमित शहा साहेबांबरोबर संबंध ठेवायचे नाहीत, त्यावेळी देखील मी सांगितलं होतं की राजसाहेब हे स्वाभिमानी नेते आहेत, त्यांचा स्वतंत्र विचार आहे आणि आज त्यांनी देवेंद्रजी फडणवीस साहेबांना भेटून मी कोणाच्याही अटीला जुमानत नाही हे सिद्ध केलेलं आहे। आपण युती महायुती आणि बैठका याची सांगड आपण नको घालूया। देवेंद्रजी आणि राजसाहेबांची बैठक का झाली हे तेच दोघं जाहीर करू शकतात आणि आजची बैठक इथं मुक्तागिरीवर का झाली हे मी तुम्हाला स्पष्टपणानं सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे या बैठकांचं आणि महानगरपालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बैठकीचा काहीही संबंध नाही। पण एक मात्र नक्की आहे की माननीय एकनाथ शिंदेसाहेब आणि राजसाहेबांचे हे पूर्वीपासूनचे संबंध आहेत। त्यांनी एकाबरोबर सोबत काम केलेलं आहे, एकाच विचाराचे ते आहेत।
त्याच्यामुळं ते महायुती करायची की नाही हे दोन नेते ठरवतील आणि आज त्याच्यामध्ये देवेंद्रजींची राजसाहेबांबरोबर भेट झालेली आहे. त्यांच्या भेटीचं विश्लेषण ते दोघं करतील. राज ठाकरे वेगवेगळ्या वेळी भेट देखील घेतलेली आहे. सकारात्मक युतीसंदर्भात पावलं घेतली उचलली गेली असं सांगितलं जातं. आणि मी ज्यावेळी 3 वेळा भेट घेतली, एकदा मी चौथ्यांदा माननीय एकनाथ शिंदे साहेबांबरोबर भोजनासाठी तिथं गेलेलो होतो. पण मी तिथं 3दा गेलो, खिचडी खाल्ली म्हणून देखील माझ्यावर टीका झालेली होती. पण ती खिचडी जी होती ती घरगुती खिचडी होती, करोनामधली भ्रष्टाचार केलेली खिचडी नव्हती. युतीची खिचडी कधी बनणार? युतीची खिचडी कधी बनणार? युतीची खिचडी त्याच्यामध्ये कुठचे साबुदाणे टाकायचे, मिरच्या टाकायच्या हे सगळं 3 नेते ठरवतील आणि महायुतीची चर्चा हे 3 नेते करतील. आजची दोन्ही बैठका ज्या आहेत ह्या योगायोगानं झालेल्या आहेत. याच्यामध्ये कुठेही महायुतीची चर्चा झालेली नाही. याच्यामध्ये स्वतंत्र विकास कामावर चर्चा आमची तरी झालेली आहे. तुमच्या भेटीमुळे विरोधकांना मिरच्या लागल्या त्यामुळे तुमच्या भेटीमुळे होती की देवेंद्र फडणवीस यांना भेटायचं नाही, मोदींना भेटायचं नाही, एकनाथ शिंदेचं कौतुक करायचं नाही. आज ती अटच राज ठाकरेंनी फेटाळली. याचा अर्थ कुठतरी असा होतोय का की आता उद्धव ठाकरेंचा नाही, मला त्याच्यामध्ये अजून एक प्रश्न पडतो की राज साहेबांनी कधी सांगितलं होतं की मी युबीटी बरोबर जाणार आहे. युबीटीच्या लोकांना फारच आतुरता लागलेली आहे की राज साहेब आपल्याबरोबर कधी येतात. ज्या व्यक्तीबरोबर 20-20 वर्ष संपर्क काही लोकांनी ठेवला नाही ते महानगरपालिकेच्या निमित्तानं आता संपर्क ठेवण्याचा प्रयत्न करतायत. म्हणून मी सांगितलं होतं की राजसाहेब हे स्वाभिमानी आहेत आणि ते कोणाला भेटायचं नाही. मी अजून एक वाक्य आपल्याला सांगितलं होतं की शाळेमध्ये लहानपणी जेव्हा भांडणं होतात त्यावेळी ती मिटवण्यासाठी तू इकडे बघू नको, तिकडे बघू नको, ह्याच्यावर बोलू नको, हे शाळेमध्ये होत असतं, राजकारणामध्ये होत नाही. आणि अशा अटी राजसाहेब जुमानणार नाहीत हे मी ऑलरेडी सांगितलेलं होतं. ठाकरे बंधू एकत्र यावे यासाठी बॅनरबाजी जे मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात मला असं वाटतं ती युबीटीनंच केलेली बॅनरबाजी आहे. महाराष्ट्रातल्या जनतेचा कौल असं काही नाही. महाराष्ट्रातल्या जनतेचा कौल असता तर 20वरनं 21वर गेले असते. 20वरच ते विधानसभेला थांबले. आणि महत्त्वाची गोष्ट अशी आहे की राजसाहेबांचा स्वतंत्र पक्ष असल्यामुळे त्यांना त्यांचा निर्णय घेण्याचे अधिकार आहेत. कुठेतरी वातावरण निर्मिती केली जात होती. राजसाहेब महायुतीबरोबर आले तर नक्की फायदा होईल, परंतु याचा निर्णय शिवसेना म्हणून एकनाथ शिंदेसाहेब घेतील, भाजप म्हणून देवेंद्रजी घेतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून अजितदादा घेतील. राजू शेट्टींचं एक वक्तव्य समोर आलेलं आहे. राजू शेट्टी असं म्हणतात बच्चू कडूंना भेटायला गेले होते तेव्हा ते म्हणतात की जिथे मंत्री भेटतील तिथे अडवा आणि त्यांना तुडवा. ही भाषा कशी वाटते तुम्हाला? नाही, भावनेच्या भरामध्ये असं होत असतं. शेवटी प्रत्येकाला असं वाटत असतं की मलाच TRP मिळाला पाहिजे. जसं 9 वाजता वाटतं, 9:30 वाजता वाटतं, 10 वाजता वाटतं, तसंतलं ते असेल. पण राजू शेट्टी देखील आमचे अतिशय चांगले मित्र आहेत. ते देखील लोकशाही जपतात, मानतात. त्याच्यामुळे अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी जर केलं असेल तर ते चुकीचं आहे. मुंबई महापालिकेसाठी रचना जी आहे वॉर्ड रचना ती आता पडण्यास सुरुवात झालेली आहे. तोंडावरती आल्या निवडणुका. युतीची चर्चा कधी पुढच्या टप्प्यामध्ये पूर्ण होईल? योग्य वेळी युतीची चर्चा, महायुतीची चर्चा सुरू होईल आणि योग्य वेळी संपेल. महाराष्ट्र नवनिर्माण सेना की जो नेता है संदीप जी देशपांडे और अमेय खोपकर, ये माननीय उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब को मिलने के लिए नवी मुंबई के काम के बारे में आए थे. लेकिन एकनाथ शिंदे साहब काम से, मीटिंग से सह्याद्री चले गए. इसलिए मैं वहाँ का गार्डियन मिनिस्टर था. पहले मेरे से बात हो गई, डॉक्टर श्रीकांत शिंदे साहब के साथ बात हुई और वो निकल गए. उसमें कोई भी राजनीति नहीं थी. महायुति का सीट बंटवारा कैसा हो इसके बारे में भी चर्चा नहीं हुई. विरोधकांना एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यापासूनच मिरच्या जमलेल्या आहेत. त्यांना पोटसूळ उठलेला आहे आणि म्हणून या पोटदुखीवर उपाय म्हणून एकनाथ शिंदे साहेब कायमस्वरूपी सांगतात की आपला दवाखाना त्यांनी प्रत्येक गावामध्ये आणि जिल्ह्यामध्ये काढलेला आहे. राज साहब अगर महायुति के साथ आते हैं तो फायदा होगा और हम सबको आनंद भी होगा. यूबीटी ने जो शर्तें रखी थी वो शर्तें राज साहब ने मेरे ख्याल से ठुकरा दी है और आज देवेंद्र फडणवीस साहब के साथ उन्होंने बात की. तर आपण बघितलं उदय सामंत माध्यमांशी बोलत होते. मनसे नेते संदीप देशपांडे हे त्यांना भेटण्यासाठी तिथे आले होते. पण
नवी मुंबईमधल्या एका विकास कामासंदर्भात ही भेट होती. महायुती किंवा राजकीय वर्तुळातल्या कुठल्या चर्चेसाठी नव्हती. आगामी निवडणुकांच्या दृष्टीने चर्चेसाठी नव्हती असं उदय सामंत यांनी देखील स्पष्ट केलंय. काही वेळापूर्वी माध्यमांशी संदीप देशपांडे सुद्धा बोलले. त्यांनी सुद्धा हेच सांगितलं की नवी मुंबईमधल्या पनवेलमधल्या एका विकास कामासंदर्भात उदय सामंतांची भेट घेण्यासाठी आलेलो होतो आणि त्यामुळे राजकीय दृष्टीनं या भेटीकडे पाहू नये असं उदय सामंत यांनी देखील म्हटलंय. मोठी घडामोड आज राज साहेबांची वेळ घेऊन त्यांच्याकडे खिचडी खायला आणि गप्पा मारायला मी जाणार आहे. आता खिचडीची चव अधिक वाढेल. गेल्यानंतर कळेल ना. चला. मनसे नेत्यांच्या भेटीनंतर उदय सामंत यांनी दिलेली ही प्रतिक्रिया आपण बघितली. मनसे नेते संदीप देशपांडे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या भेटीसाठी गेले होते. एकीकडे मुख्यमंत्री फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट झाली, दुसरीकडे मनसे नेते हे शिंदेंच्या शिवसेनेच्या मंत्र्यांच्या भेटीला आले होते. संदीप देशपांडे, अमेय खोपकर हे उदय सामंत यांना भेटले. त्या भेटीदरम्यानचा हा फोटो आपण बघतोय. जसं त्यांनी आपल्याला माध्यमांशी बोलताना तिथून निवासस्थानावरून निघताना सांगितलं की एका नवी मुंबईतल्या विकास कामासंदर्भातलं निवेदन, एक प्रस्ताव देण्यासाठी इथं मी आलो होतो सामंतांची भेट घ्यायला. तोच प्रस्ताव देताना आपल्याला पाहायला मिळतात संदीप देशपांडे आणि अमेय खोपकर दृश्यांमध्ये, जे उदय सामंत यांना हे निवेदन देत आहेत. राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांची अचानक झालेली तासभरासाठीची भेट, चर्चा आणि त्यानंतर लगेचच संदीप देशपांडे आणि अमेय खोपकर उदय सामंत यांच्या भेटीसाठी येणं, यामुळे खरं तर राजकीयदृष्ट्या भेटीकडे पाहिलं जात होतं. मात्र उदय सामंत यांनी सुद्धा सांगितलं की ही जी भेट होती ती नवी मुंबईतल्या एका विकास कामासंदर्भात होती आणि त्याच भेटीचा फोटो सध्या पुढारी न्यूजवर आपण पाहतोय. एकीकडे राज ठाकरे हे मुख्यमंत्री फडणवीसांची आज भेट घेतली, त्यांनी तासभर चर्चा झाली आणि दुसरीकडे मनसेचे नेते हे शिंदेंच्या शिवसेनेच्या मंत्र्यांच्या भेटीला गेले. त्यामुळे सुद्धा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. मात्र ही भेट एका विकास कामासंदर्भात होती, त्याच्या प्रस्तावासंदर्भात होती अशी माहिती स्वतः संदीप देशपांडे आणि उदय सामंतांनी सुद्धा माध्यमांशी बोलताना दिली आहे.